श्री दत्तात्रेयांची मूर्ती इटालियन मार्बलची असून मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार श्री तालीम यांनी घडविली आहे। जरी 1942 साली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, तरी ही मूर्ती महाराजांनी आपल्यासमोर 1930 मध्येच घडवून घेतली होती। श्री दत्तात्रेयांची मूर्ती एकमुखी आहे। एकेकाळी श्रीपादुकांवर रात्रदिवस अभिषेकाचे पहारे चालत, कालांतराने ते बंद झाले असून हल्ली प्रसंगाविशेषीच पादुकांवर अभिषेक करण्यात येतो। श्रीदत्त मंदिरात रात्रदिवस अखंड टाळपहारा असतो। 1922च्या सुमारास महाराजांनी स्वतःस पिंजऱ्यात बंद करून घेतल्यावर या पहाऱ्यास प्रारंभ झाला, तेव्हापासून आजतागायत तो अखंडपणे चालू आहे। पुरुष आणि स्त्रिया दोघेही पहाऱ्यात भाग घेतात। दिवसाचे पहारे स्त्रिया सांभाळतात, तर रात्रीचे पहारे पुरुष सांभाळतात। दरेक तासागणिक पहारेकरी बदलतो। पहारा करताना टाळ वाजवावा लागतो व मुखाने नामसंकीर्तन करावे लागते। अशा प्रकारे 50हून अधिक वर्षे नामसंकीर्तन चालू असून रात्र दिवस भगवन्नामाच्या घोषाने हे मंदिर दुमदुमत आहे। दर गुरुवारी श्रीदत्तात्रेयांची पालखी निघते। लाकडी रथामध्ये श्री साईबाबा, श्री उपासनी बाबा आणि श्री उपासनी बाबांच्या मातोश्री यांच्या प्रतिमा असून श्रींच्या पादुका ठेवतात। दर गुरुवारी मंदिरासमोरील चौकात तासभर भजन होते, त्यावेळी तीनदा रथासह मंदिराची प्रदक्षिणा होते। देवळातील शेजारतीनंतर रथासह दिंडी टाळ मृदुंगाच्या घोषात निघते आणि झोपडीत जाते। झोपडीतील शेजारती झाल्यानंतर दिंडी मंदिरात परत जाते। महाशिवरात्री, जन्माष्टमी वगैरे महत्त्वाचे सण आणि उत्सव असले की पालखी काढतात। छात, चामर, अब्दागिरी, पताका अशा सर्व साजासह पालखी निघते। प्रतिवर्षी मार्गशीर्ष महिन्यात श्रीदत्त जयंती साजरी केली जाते। श्री गुरुदेव दत्त।